सदीप, बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनलला पराभव स्वीकारावा लागला. काय काय नेमकं झालं होतं? सर्वप्रथम तर शशांकराव यांचं पॅनल निवडून आलं. त्यांचे मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. 14 त्यांचे लोक निवडून आले आणि यापुढे पतपेढीचं काम, बीएसटीच्या पतपेढीचं काम ते चांगल्या प्रकारे हाताळतील, चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये सुधारणा करतील आणि कामगारांना न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे दुसरं पॅनल होतं ज्यांचे 4 लाडांचं पॅनल, त्यांचे 4 निवडून आले, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. दुसरे 2 आले, त्यांचं सगळे जे निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पैशाचा वापर या निवडणुकीत झाला असं तुमचंही म्हणणं की थोडा सामंत म्हणाले, असं वाटतंय का तुम्हाला? पैशाचा वापर तर निश्चितपणे झाला, पण आता कसं असतं की ज्यांचा पराभव झालाय त्यांनी जर असे आरोप केले तर त्याला काही अर्थ नसतो. पण पैशाचा वापर झाला हे मला असं वाटतं निवडणूक म्हणजे मतदान चालू होण्याआधी मी पुराव्यासकट दाखवून दिले आणि त्याचे पुरावे पण आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला. पैशाचा वापर केला, सत्तेचा वापर केला, ईओडब्ल्यूच्या नोटिसेस पाठवलेल्या, जे शिवसेनेचे जे कामगार सेनेचे जे नेते होते त्यांना ईओडब्ल्यूच्या नोटीस पाठवल्या, खोटी आश्वासनं दिली. तर आम्ही बघतोय की 15 लाखात तुम्ही घर देणार होतात बीएसटीच्या लोकांना. म्हणजे ते मोदींनी 15 लाख जसे प्रत्येकाच्या खात्यात पाठवले तसं व्हायला नको ही अपेक्षा व्यक्त करतो. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मिळून ही निवडणूक लढत होते, त्याच्यामुळे विशेष महत्व दिलं होतं. जागा एकही मिळाली नाहीये, त्याच्यामुळे प्रसाद लाडांनी आरोप केला की ठाकरेंना मुंबईकर स्वीकारत नाही किंवा ठाकरे ब्रँड चालणार नाही. मला असं वाटतं आता कसं आहे, जिंकल्यावर थोडं हळद्या अळकुंडाने पिवळे होणारे लोक आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. स्वतःचे 4 आले, दुसऱ्याचे 14 आले, तरी त्याच जोशाने जर बोलत असतील तर मला असं वाटतं त्यांनी पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की एवढा गाजावाजा करून, एवढे करोडो रुपये वाटून आपले 4च का आले याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. प्रसाद लाड पुन्हा एकदा रिचेकिंगसाठी त्यांनी अप्लाय केलाय. त्यांचं म्हणणं आहे की आमचं पॅनल हे निवडून येऊ शकतं आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा फेर मतमोजणीसाठी अर्ज देखील दाखल केला. चांगला आहे. त्यांना जर एखाद्या गोष्टीमध्ये शंका असेल तर मतदानामध्ये अर्ज करणं, फेरमोजणी करणं हे सगळे लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत आणि ते जसे त्यांना त्या अधिकाराची जाणीव आहे तसे दुसऱ्यांनाही त्या अधिकार आहे, त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे मतांची चोरी करताना. राजकीय निवडणूक बघा, ही एक पतपेढीची निवडणूक होती. याच्यावरनं कुठलेही तर्क वितर्क, लिटमस टेस्ट वगैरे मांडण्याची गरज नाही. फक्त एवढंच सांगेन, युद्ध अजून संपलेलं नाही, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही. त्यामुळे युद्ध चालूच आहे आणि युद्ध तसंच चालू राहील. आणि लाडांसाठी त्यांचे गुरु देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं एक वाक्य त्यांना पुन्हा एकदा सांगतो, मेरा पानी उतरता देख, मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुंदर हूं वापस लौट के आऊंगा. धन्यवाद. संदीपजी, तुमच्यावर थेट तुमच्या नावाने तुमच्यावर आरोप करण्यात आलाय की संदीप देशपांडे नवीन कोंबडा आहे सकाळी उजवणारा, त्याला संजय राऊत चावला, असं प्रसाद लाडांनी तुमचं नाव घेऊन केलंय. प्रसाद लाड माझे मित्र आहेत आणि ते जे बोललेत की कोण कोणाला चावलं ते मला असं वाटतं येणाऱ्या दिवसात कळेल. शशांकराव यांचं पॅनल आले, परंतु ते असं म्हणतायत की मला भाजपनं मदत केली, मला आशिष शेलारांनी मदत केली, स्वतः देवेंद्र फडणवीस देखील माझ्यावर लक्ष ठेवून होते, त्यांनी देखील मला मदत केली. याकडे कशा पद्धतीने पाहताय? भाजपला क्रेडिट दिलेलं नाही. मला असं वाटतं कसं आहे बघा, इलेक्शनच्या पडद्याच्या आड अनेक गोष्टी होत असतात. त्यातली शशांकरावांची गोष्ट असू शकते, त्यांना मदत केलेली असू शकते आणि ते जर स्वतः म्हणतात तर मी नाकारणारा कोण? सर, आता या निवडणुकीमुळे भाजपचं असं म्हणणं आहे, म्हणजे प्रसाद देखील स्वतः म्हणतायत की मुंबई महानगरपालिका निवडणूक, बघा मी तुम्हाला सांगतो, पतपेढीची निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक याचं कंपॅरिझन होऊ शकतं का? चा विचार केला पाहिजे प्रत्येकाने. मुंबई बँकेची निवडणूक आणि महाराष्ट्र राज्याची निवडणूक सारखी असते का हे एकदा प्रवीण दरेकरांनी पण सांगावं.
प्रसाद लाडांनी हेही म्हटलंय की मला फक्त प्रवीण दरेकरांनी मदत केली, पक्षाने मदत केल्याचा उल्लेख त्यांनी केला नाही, पण पक्षाने मदत केल्याचा उल्लेख शशांक रावांनी केला. ईओडब्ल्यू काय पक्षाच्या बाहेर आहे का? गेल्या 7 वर्षात ज्या पॅनलनी काम केलं किंवा शशांक आरोप करतात ते भ्रष्टाचार केला, तर त्याचा धक्का आपल्यालाही पडला असं तुम्हाला मागत दिलं असं वाटतंय? नाही बघा, कसं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच पतपेढीची निवडणूक लढवलेली, आमची सदस्य संख्याही कमी होती हेही आम्ही मानतो, त्या मनाने आम्ही खूप चांगली फाईट दिली. ठाकरेंनी बेस्ट